नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहुयात आजची बातमी। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून गांधी चौकात हिंदी सक्तीच्या निर्णयाची होळी। सरकार विरोधात शिवसैनिकांचा संताप। राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। या निर्णयाविरोधात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे। आज 29 जून 2025 रोजी हिंगोली येथील गांधी चौकात शिवसेनेच्या वतीने सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाची प्रत जाळून होळी करण्यात आली। यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला। आज आम्ही या GRची शासकीय निर्णय होळी केली आहे। उद्या या लोकांची सरकारमधील घटक होळी करणार अशी संतप्त प्रतिक्रिया एका शिवसैनिकाने दिली। सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषेची उपेक्षा होईल अशी भीती व्यक्त करत हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। हिंदी सक्तीच्या या निर्णयामुळे राज्यात नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत। बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे ते फडणवीस सरकार आहे, जे आज तुम्ही बघितलं असेल यांनी त्या जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये यानं चालू केलेलं आहे। आता बघितलं तर नवीनच याने एक मुद्दा काढला। परंपरेनं किती वर्षाचं हे शतक होत असतील की हिंदी भाषेची सक्ती केल्या जात नव्हती, पण आज तुम्ही बघितलं असेल लहान मुलं पहिली ते 5वी पर्यंत त्या मुलावर काय दडपण येईल तर त्यांच्यावर जर हिंदी भाषा जर लादल्या गेली तर त्यांच्यावर दडपण आल्याशिवाय राहणार नाही, त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याशिवाय राहणार नाही। आता तुम्ही बघितलं असेल अभ्यासाचा एवढा मोठा ओझा एखाद्या पोराच्या तुम्ही बघितलं असेल त्याच्या पाठीवर बॅग बघितलं असेल तर पुस्तकाचं एवढं मोठं ओझं त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर असते। आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही या सरकारचा निषेध करतो। याच्यासाठीच आम्ही आज ही GRची होळी जाळलेली आहे। यांनी हे जे GR काढला हे लवकर मागे घेऊन जी सक्तीची हिंदी भाषा केलेली आहे पहिली ते 5वी पर्यंत ही कॅन्सल करावी आणि लोणीकरांना तुमच्या माझ्यासाठी जे शेतकऱ्याविषयी जे वाईट शब्द वापरले जातात की तुमच्या बापाला आम्ही पैसे देतो, तुमच्या बहिणीला आम्ही पैसे देतो, जे का तुम्ही खाता ते आमच्या पैशातून खाता, याच्या का बापाच्या घरचा पैसा आहे का? या गोष्टीचा आम्ही लोणीकरचा निषेध करतो आणि जर लोणीकर ज्यावेळेस हिंगोलीमध्ये येईल त्याला चापकानं आम्ही सर्व शिवसैनिक शेतकरी बांधव आणल्याशिवाय राहणार नाही। या हिंदी धार्जिण्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी GRची होळी केलेली आहे। आदरणीय उद्धव साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे। आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर हिंदी लादू देणार नाही आणि हिंदी लादण्याचा जे प्रयत्न करेल त्याचे सर्वस्वी परिणाम फडणवीस सरकारला भोगावे लागतील। आज आम्ही GRची होळी केली, निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये या लोकांची होळी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। कारण की परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र हा मराठी मनाचा आहे, मराठी माणसाचा आहे। मराठीवर आम्ही हिंदीची सक्ती चालू देणार नाही म्हणजे देणारच नाही। आज शांततेच्या यानं आंदोलन केलंय। येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर GR रद्द केला नाही तर निश्चितच याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटतील। वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू, वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, वेळ प्रसंगी जेलमध्ये जाऊ, पण निश्चितच आम्ही या ठिकाणी हिंदी सक्तीची होऊ देणार नाही। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।